शिवराम पाटील काका नमस्कार. जळगावचे शिवराम पाटील समाजसेवक यांना नमस्कार घालून त्यांच्या मार्फत त्यांना आणि अंजलीताई दमानिया यांना विनंती करण्यात येत आहे की आपण दोघांनी पण अंजलीताई दमानिया यांनी पार्थ पवार ह्या प्रकरणावरून रान उठवलं तरी पण सरकारने अद्याप पार्थ पवारला आरोपी केलं नाही ना त्या अजित पवारचा राजीनामा घेतला नाही. तसंच शिवराम पाटील यांनी जामनेर नगर परिषद बिनविरोध झाली, तो मंत्री कोण महाजन असेल त्याच्या विरोधात आवाज उठवला तरी त्याचंही काही झालं नाही. तो धुराळा संपतो ना संपतो तोच हा अनगर गावाचं नाव सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माहीत झालं. त्याचा धुराळा उठला, कांठाळ्या उठल्या. याच्यावरून असं लक्षात येत आहे की सैनिक समाज पार्टीच्या अभ्यासांती लक्षात आलं की हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत, कोणीच कोणाचा नाही. जनतेचा तर कोणीच नाही. जनता ही अनाथ आहे. जनता ही पारतंत्र्यात नव्हे अनाथ आहे. जनतेला ना पोलीस संरक्षण मिळतं ना कोणी सरकार एखादा रोज डबा घेऊन पाठवतं आणि त्यांच्या फक्त मतदानासाठी यांच्यातच मारामाऱ्या चालू आहेत, यांच्यातच बिनविरोध, यांच्यातच धुमाकूळ चालला आहे. त्यामुळे आता आम समाजातल्या नागरिकांनी सावध होण्याची वेळ आलेली आहे, जागृत होण्याची वेळ आली आहे, उठाव करण्याची वेळ आलेली आहे. आपलं या लोका वाचून काही एक राहत नाही. यांना काय धुमाकूळ घालायचा तो घाला. आपण सर्व मिळून एकत्र येऊ. 13 करोड जनता ही सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेत या आणि आपण सर्वांनी मिळून एक ठराव करू की कोणत्याही निवडणुकीला जायचं नाही, घरी बसून राहायचं. काही कोणाचा दबाव घ्यायचा नाही, पैसे घ्यायचे नाही, मटणे खायचं नाही, दारू प्यायची नाही, कधीच जायचं नाही. निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर आपण सुखी जगू शकतो. आपल्याला पोलीस मदत करत नाही तर कशाला मागायची मदत? आपल्याला सरकार मदत करत नाही तर सरकारला कशाला मदत मागायची? आपल्याला परमेश्वर आहे, आपलं नशीब आपल्याबरोबर आहे. त्यामुळं आम समाजातील नागरिकांनी हे आव्हान ऐकावं आणि शिवराम पाटील आणि अंजलीताई दमानिया यांनी या आव्हानाला साथ द्यावी आणि त्यांनीच सांगावं की आपल्याला एकत्र करण्यासाठी समाजाची पार्टी आहे, सैनिकाची पार्टी आहे, शेतकऱ्याची पार्टी आहे, ही समाजहित पाहणारी पार्टी आहे. ही माननीय अण्णा हजारे यांच्या विचारावर चालणाऱ्या विचारधारेची पार्टी आहे. देश सुरक्षित ठेवला, देश समाधानी राहावा याच्यासाठी विचारधारा आहे. त्यामुळे माननीय अण्णा हजारेंना ऐकून तर सगळं जग आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी पण त्यांचं राहिलेलं काम पुढे चालू ठेवलेलं आहे आणि सैनिक समाज पार्टीला हे व्हास्ट काम करायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनेच एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे हा मुद्दा म्हणून शिवराम पाटलांना आणि अंजलीताईंना आव्हान केलं आहे की तुम्हीच समाजाला आव्हान करा. आजकाल सोशल मीडिया भरपूर आहे, प्रिंट मीडिया आणि टी व्ही मीडिया तर हे त्यांचेच गुलाम आहेत. ते काय आपलं ऐकणार नाही. जसं सरकारी अधिकारी गुलाम आहेत, सरकारी अधिकारी पोलीस यांना त्यांनी अंडर प्रेशर ठेवले आहे. ते सांगतील तेच व्हायचं. अनगरमध्ये ते ऐकलं ना आता सोशल मीडियावर की पोलीस स्टेशन हे नावालाच होतं, कोर्ट कचेरी नाही. त्यांच्या घरी जायचं आणि 2 भांडणं मिटवायचे. त्यांनीच ठरवायचं कोणाला बिनविरोध करायचं, त्यांनीच ठरवायचे नगरसेवक. हा प्रकार फक्त अनगरमध्ये नाही, हा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. फक्त एखादा उजेडात येतो, उदाहरण म्हणून पुढे येतो म्हणून आपल्याला माहीत होतं. परंतु हे प्रत्येक नागरिकांनी पाहावं की माझ्या ठिकाणी काय चालू आहे, माझ्या तालुक्यात काय चालू आहे. साखर कारखाने, शैक्षणिक संस्था यांच्या आहेत. नोकरी दिली म्हणजे हे त्यांचे गुलामच झाले. सरकारी कर्मचाऱ्याला हे गुलाम म्हणतात तर त्यांच्या संस्थेतल्या कर्मचाऱ्याला साहजिकच गुलाम म्हणणार. त्यांच्याशिवाय त्यांचं पानच हालत नाही. त्यामुळं अशा लोकातूनच त्यांचे कार्यकुत्रे कोण असतात ते जमा होतात आणि यांचं दादागिरी चालू राहते.
पण सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आपण सर्व एकत्र आलो तर यांना नमवू शकतो. त्यामुळे हे आव्हान आहे, 13 करोड जनतेला आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ व्हायरल करा, प्रत्येकाकडे पाठवा आणि सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडा आणि आपण एक मुख्य ठराव घेऊ की कोणत्याही सरकारी कार्यालयाला जाणं नको आणि मदतही मागणं नको, भीक नको, पण कुत्रावर मतदानही करू नका, जाऊ नका, येऊ नका, काही फरक पडत नाही. त्यामुळे सर्वांना आव्हान करण्यात येत आहे की एकजूट सैनिक समाज पार्टीमध्ये यावं आणि आपला हक्क आपण स्वतः संरक्षित ठेवावा ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.